पोलीस कमिशनर साहेबांना भेटून हातात निवेदन देऊन त्यांना सांगितले की आज अश्विनी सातपुते यांना निलंबन करून यांची चौकशी करून यांच्या सार्वजनिक चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यासाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर क्रांती मजदूर सेनेचे काही पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते इथे कशासाठी आलेले आहेत। मॅडम, आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे। कोरेगाव पार्क मध्ये काही दिवसांपूर्वी मोठा महासंग्राम झाला होता आणि ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। तरी सुद्धा कोरेगाव पार्क मध्ये अजून अवैध व्यवसायांचं अवैध पब आणि मसाज पार्लर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणचे वरिष्ठ पीआय अश्विनी सातपुते कुठलीही कारवाई करत नसून त्या अवैध व्यवसायाला पाठीशी घालून त्यांच्या आशीर्वादाखाली चालतंय असं हे वास्तव आहे आणि असं दिसून आलेलं आहे। त्यासाठी आम्ही आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटून हातात निवेदन देऊन त्यांना सांगितले की आज अश्विनी सातपुते यांना निलंबन करून यांची चौकशी करून यांच्या सार्वजनिक चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यासाठी आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटलेलो आहोत। आणि यानंतर जर 48 तासामध्ये पोलीस कमिशनर साहेबांनी कारवाई न केल्यास तर पुणे शहरातल्या क्रांती मजदूर सेनेचे विविध कार्यकर्ते घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सीपी ऑफिस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। आणि जे अश्विनी जगताप किंवा त्यांच्या आशीर्वादाखाली चाललेले असणारे पब जर बंद व्हावे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी असेल, प्रमुख मागणी असेल। जर तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची हे काय असेल? तर आम्ही आज मागणी जर पूर्ण न झाली तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। शेकडो कार्यकर्ते घेऊन जर मसाज पार्लर व्यवसाय जर बंद न झाला त्यामध्ये रात्री 20 सिगरेट विकल्या जातात, टपऱ्यामध्ये बॉटल्स विकल्या जातात, हे मोठ्या प्रमाणात आजपर्यंत चालू आहे। तर यामुळे अल्पवयीन मुलं नशेच्या अधीन होऊन मोठमोठे ऍक्सिडेंट घडले जातात त्या ठिकाणी। तर आम्ही आज सीपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, 48 तासाची कारवाईची मागणी केलेली आहे। याच्यामध्ये कुणाकुणाची नाव दिलेली आहेत? पूर्ण अवैध व्यवसाय पब आणि यांची यादी सीपी साहेबांना निवेदन द्वारे जोडून दिलेले आहे। काय आता त्याच्यावर सीपी साहेब काय करतात याची आम्ही वाट पाहून 48 तास वाट पाहणार आहोत। त्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मोठा निर्णय त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे ना, आम्ही लिस्ट जोडून दिलेली आहे, त्या आंदोलनात आम्ही जाहीर करू ना लिस्ट। क्रांती मजदूर सेनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव गडे या नात्याने अध्यक्ष साहेबांनी आता आम्हाला असे आदेश दिले की कोरेगाव पार्कमध्ये अवैध व्यवसायाविषयी आपल्याला बहुसंख्येने मोर्चाचं नियोजन करण्यात येत आहे। तरी अवैध पब असतील, व्यवसाय असतील हे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतात। जसे की संस्थापक अध्यक्षांनी आता लिस्ट दिलेली आहे, विशापा पब, गॅलेट एसेपा, आरे पब असे काय अनेक पब लेडीज पार्लर आहेत ते तत्काळ सीपी साहेबांनी बंद करण्याचं चौकशी करून कारवाई करतो असे आश्वासन दिलेले आहे। त्याच्यामुळं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांना सांगण्यात आलेलं आहे की 48 तासानंतर अध्यक्ष साहेबांचे आदेश आल्याच्या नंतर आम्ही पुढील दिशा ठरवू। म्हणजे तुम्ही आंदोलन वगैरे करणार, काय स्वरूप असेल आंदोलनाचं? आदेशाचे आदेश आले 48 तासानंतर आज जर कारवाई झाली तर पुढील निर्णय संस्थापक अध्यक्ष सांगतील त्या पद्धतीने असेल।